नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण मोत्यांपासून नवीन आकाराच्या पंठ्या कशा बनवायच्या ते शिकणार आहे. मागे मी जसे व्हिडिओ तयार केले तसे एक पंठी शिकवली होती. त्याच्यात 1-2 जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की आम्हाला पंठी परत शिकवा. तर मी आज परत तुम्हाला पंठी शिकवणार आहे. एक पंठी मी गोल आकाराची शिकवणार आहे. पहा, ही अशा आकाराची पंठी मी आज तुम्हाला शिकवणार आहे आणि एक अशा आकाराची. आता दिवाळी जवळ येते आहे, त्याच्याकरता आपण आज पंठ्या कशा करायच्या मोत्यांच्या ते बघणार आहे. तर पंठ्या करण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. रंगीत मोती घेतलेले आहे दोघंही 6 नंबरचे मोती घेतलेले. एक लाल कलर घेतला, एक पिवळा कलर घेतलेला आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग आपण आता पंठी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला मी सुई घेतलेली आहे. सुईत धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. चला तर मग आपण आता धाग्यामध्ये 8 लाल मोती ओवून घेऊया. हे मी 6 नंबरचे मोती घेतलेले आहे. त्याच्यातल्या ज्या 2 पंठ्या केल्या आहेत त्या मी 5 नंबरच्या मोत्यांमध्ये केलेल्या आहे. एक 6 नंबरच्या मोत्यांमध्ये केलेली आहे आणि आता ही सुद्धा 6 नंबरच्या मोत्यांमध्ये आपण करणार आहे. आता मी 8 मोती ओवून घेतले. पहा, धाग्यामध्ये हे पहा, हे 8 मोती ओवून घेतलेले आहे आणि आता ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. गोल कसा बनवायचा ते आपण दरवेळेस बघतच असतो. हे पहा, ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा वरती काढून घेतलेला आहे. पहा, हा असा गोल आपला इथे तयार झालेला आहे. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही एक आपली पहिली स्टेप झाली गोल बनवायची. आता दुसरी स्टेप आपण करणार आहे. 5-5 मोत्यांचा गोल आपल्याला बनवायचा आहे. प्रत्येक मोत्याच्या वरती आपल्याला 5-5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. ज्या ताईंनी मला रिक्वेस्ट केली होती की आम्हाला पंठी परत शिकवा, त्यांची रिक्वेस्ट मान्य करून मी त्यांचे आभार मानते. हे पहा, आता आपण हे 8 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्याला काय करायचं, हा जो मोती आहे हा मोती धरून 4 मोती इथे ओवायचे आणि 5-5 मोत्यांचे गोल आपल्याला एवढ्या ह्या मोत्यांच्या गोलाभोवती करायचे आहे. आता आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपण परत सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा इथे आपला 5 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण लगेच शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला 3-3 मोती ओवून 5 मोत्यांचे गोल करायचे आहे. आता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे पहा, 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि हा जो गोल केला आहे 5 मोत्यांचा,
हा 5 मोत्यांचा गोल केला आहे. त्याच्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची, ज्याच्यातून धागा काढला तो एक मोती. अशा 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा दुसरा गोल आपला तयार झाला आणि वाटीचा आकार आपल्याला ह्याला द्यायचा आहे. तो सुरुवातीचा जो बेस तयार केला आहे तिथूनच आपण धागा व्यवस्थित ओढल्यावर आपला गोलाकार असा तयार होतो. आता आपण पुढच्या मोत्यातून, आता हा जो आपण बेस केलेला आहे 8 मोत्यांचा, त्याच्यातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आता ह्या गोलातला जो एक गोल तयार होतो त्याच्यातला एक मोती आणि गोलातला एक मोती, अशी 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला काढायची आहे. आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया. हे 3 मोती ओवून घेतले आणि हा एक मोती गोलातला आणि ह्या गोलातला एक मोती, अशी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. पहा, हा एक गोल तयार झाला आपला आणि लगेच ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, त्याच्या शेजारचा एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता हे गोल तुमच्या लक्षात आलेच असतील कसे करायचे. मी वाटलं ते एक गोल आणखीन एकदा करून दाखवते. आता हा जो गोल आहे 8 मोत्यांचा त्याच्यातला हा एक मोती आणि जो आपण नवीन गोल केला 5 मोत्यांचा त्याच्यातला एक मोती, अशा 2 मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, अशी 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. दरवेळेस धागा असा व्यवस्थित ओढला ना तर आपला हा आकार असा तयार होतो. आता तुमच्या लक्षात असेल, तुम्ही असं इथपर्यंत करून पहा. मी पुढचा भाग दाखवते तुम्हाला कसं करायचं ते. हे पहा, इथपर्यंत आपण केलेलं आहे. आता आपल्याला 5 मोत्यांचेच गोल करायचे आहेत. आता आपण किती गोल केले इथे आधी ते पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 गोल झालेले. 8 मोत्यांचे 8 गोल आपले व्हायला पाहिजे. आता मी हे 3 मोती आहे, 1 2 3. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा, ही अशी ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता 1 2 3 हे 3 मोती आहेत. आता आपण 2च मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया. हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आपण. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे. हे पहा, हा इथे आता आपला 5 मोत्यांचा गोल तयार झाला. ही आपली दुसरी स्टेप इथे झालेली आहे. आता आपल्याला 3 आणि 4 फक्त 1 2 3 4 स्टेपची ही पट्टी बनवायची आहे. त्याच्याकरता आता आपण असा धागा सगळ्याकडनं ओढून घेतला आहे. पहा, हा असा आपला वाटीचा आकार तयार झालेला आहे. आता आपली सुई ह्या मोत्यातून खाली निघालेली आहे. आता हा जो मोती आहे खालचा त्याच्यातून सुई आपण वरती काढणार आहे, वरच्या दिशेला. पहा, ही अशी सुई काढून घेतली, धागा ओढून घेतला.
आणि आता आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, आता आपण ह्याच्यातून सुई वरती काढली, ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. पहा, आता आपल्याला एक 6चा गोल करायचा आहे आणि एक 5चा गोल करायचा आहे. धाग्याला गाठ पडली होती, ती गाठ काढण्याकरता मी व्हिडिओ थांबवला होता. हे पहा, आता आपण इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. आता परत ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. एक गोल 5चा आणि एक गोल 6चा असं आपल्याला करायचं आहे. आता मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. आता आपण इथे सुरुवातीला हा एक मोती आहे ज्याच्यातून सुई बाहेर काढली, तो मोती 4 मोती होऊन इथे 5 मोत्यांचा गोल आपण इथे तयार करून घेऊ. आता मी 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, हा आपला इथे 5 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा आपला इथे 5 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता इथे एक गोलातला एक मोती, ह्या गोलातला एक मोती आणि ह्या गोलातला एक मोती, असे हे 3 मोती आपले इथे आहे. आता आपण 6 मोत्यांचा गोल तयार करून घेऊया. हे 3 मोती मी धाग्यात ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हा इथे आपला 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण परत हे जे खालचे 2 मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे 5 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. हे पहा, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि 5 मोत्यांचा गोल करायचा. तर हा एक मोती आणि हा एक मोती, अशी ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. हे पहा, हा आपला एक गोल इथे तयार झाला. आता ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या ह्याही मोत्यातून आणि हा एक मोती, अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. हे पहा, हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता हे 3 मोती पहा, 1 2 3, हे 3 मोती आहेत. आता आपण परत 3 मोती धाग्यात ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, हा मोती, 1 2 3, ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. पहा, हे असे एकदा 5 मोत्यांचा, एकदा 6 मोत्यांचा, एकदा 5 मोत्यांचा, एकदा 6 मोत्यांचा, असा इथपर्यंत गोल तुम्हाला करायचा. तुमच्या लक्षात आलंच असेल. आता मी तुम्हाला हे लक्षात आलं असेल तर मी पुढचा भाग दाखवते कसं करायचं ते. हे पहा, आता आपल्याला इथे हा मी 6 मोत्यांचा गोल केलेला आहे. आता आपल्याला इथे 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. ते हा एक मोती आणि हा एक मोती, हा धागा दिसतोय पहा मोत्यातनं काढलेला. आता आपण इथे 2 मोती 3 मोती ओवून घेऊ आणि 5 मोत्यांचा गोल करू.
हे मोती मी ओवून घेतले 3 आणि आता ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, ह्या 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. हे पहा, हा असा गोल इथे आपला तयार झाला. आता आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर पहा कसा करायचा तो. आता आपण 1 2 3 4 हे 4 मोती आपले इथे आहे. 1 2 ह्या गोलातले हे 2 मोती आणि ह्या गोलातले हे 2 मोती. तर आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. अशी सुई वरती काढली. पहा, ही अशी सुई काढल्यानंतर ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई काढून घेतली आणि आता इथे आपण 2 मोतीहून 6 मोत्यांचा गोल करू. हे 2 मोती आणि हे 2 मोती असा 6 मोत्यांचा गोल आपण इथे तयार करून घेणार आहे. आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, हा इथे आपला पंटीचा आकार तयार होत आलेला आहे. ही पंटी मी नवीन प्रकारची केलेली आहे. एक मला लोकरची पंटीचा व्हिडिओ आलेला आहे, तो गोल आहे वाटीचा आकार. तर मी पण विचार केला की बाबा आपण मोत्यांची अशी गोलाकाराची पंटी तयार करून बघू, म्हणून मी करून पाहिला. हे पहा, आता आपण ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. परत ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता मी ह्या वरच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. हा शेजारचा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर तुम्हाला जर एवढाच आकार ठेवायचा असेल वाटीचा तर तुम्ही ठेवू शकतात. किंवा आता आपण ह्याच्यावरती एक 6 मोत्यांचा पूर्ण गोल 6 मोत्यांचा करणार आहे. पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्याच्या लगतच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आणि आता इथे आपल्याला 6 मोत्यांचे गोल करून ही पंटी पूर्ण करायची आहे. आता मी 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्यासमोरचा एक मोती, अशी ह्या दोघंही मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही सुई बाहेर काढली. हा इथे आपला एक गोल तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला 3 मोतीहून 6 मोत्यांचे गोल बनवायचे. 1 2 3 इथपर्यंत आपल्याला आता 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले धाग्यामध्ये आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा दुसरा गोल झाला आपला. परत हा जो खालचा मोती आहे गोलातला त्याच्यातून सुई बाहेर काढली. मागच्या साईडचा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढली. पहा, धागा ओढून घेतलेला आहे. परत आता आपण हे पुढचे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. म्हणजे वाटीचा सुंदर असा आकार आपला इथे तयार होतो आहे. परत 3 मोती ओवून आता आपल्याला शेवटपर्यंत 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. हे पहा, आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. परत खालचा जो मोती आहे मागच्या साईडच्या त्याच्यातून सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, परत त्याच्याजवळचा एक मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि परत वरचा एक मोती, ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. असे आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गोल इथे तयार होणार आहेत. पहा, आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढली.
हा एक गोल झाला. परत हे खालचे 2 मोती आहे त्याच गोलातले, त्याच्यातून सुई आपल्याला वरती काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत 1 आणि 2 ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची समोरच्या दिशेने. आता आपला धागा इथे संपलेला आहे. आता आपण इथे नवीन धागा जॉईन करून घेऊ. अजून माझे 3 मोती धाग्यामध्ये ओवले जातील पहा. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. याची सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत आपण खालच्या ह्या मागच्या साईडून अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला पहा. आता आपला धागा पुढे ओढला जाणार नाही, त्याच्याकरता मी इथे गाठ पाडून घेते आहे आणि नवीन धागा ओवून घेते. हे पहा, मी आता परत धागा ओवून घेतलेला आहे. सुईमध्ये धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपण इथून सुई बाहेर काढून घेणार आहे. आता हा जो आधीचा धागा आहे त्याची आपल्याला इथे गाठ पाडायची आहे पहा. मी ही गाठ इथे पाडून घेतलेली आहे आणि उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार पहा. हा धागा मी आता कात्रीने कापून घेते आहे, नाही तर आपल्याला तो धाग्यामध्ये येऊन गुंता होईल. आता आपण परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता आपले थोडीशीच पट्टी करायची बाकी राहिलेली आहे. ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत हा जो खालचा मोती आहे त्याच्यातून मागच्या साईडने सुई बाहेर काढली. परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि परत आता हे 2 पुढचे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आता 1 2 3 हे 3 मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढलेला आहे. परत खालचे हे 2 मोती आहे मागच्या साईडतून आपल्याला सुई वरती काढायची आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत हे पुढचे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि आता परत 3 मोती धाग्यात ओवून घेऊ. आता आपला हा थोडासाच गोल करायचा राहिलेला आहे आणि आता आपल्याला ही पट्टी डेकोरेट करायची आहे. एक पिवळा मोती ओवून आपल्याला ही पट्टी डेकोरेट करायची आहे. त्या पिवळ्या मोत्याला तुम्ही पुढे सोनेरी गोल्डन मोती लावून डेकोरेट केलं तरी चालणार आहे. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा एक गोल इथे तयार झाला. आता परत आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे, नाहीतर विण सैल अशी होते. आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे 3 मोती आपले इथे आहे. आता परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे धाग्यामध्ये. सुरुवातीला करताना 8 मोती ओवायचे, नंतर 5 मोत्यांचा गोल करायचा, नंतर 6 आणि 5 एक 6 मोत्यांचा, एक 5 मोत्यांचा असे गोल करायचे. नंतर मग परत वरती शेवटची स्टेप आपली 6 मोत्यांची आहे.
हे पहा, आता मी ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा इथे एक गोल तयार झाला आपला. आणि परत हे जे मागचे मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि हे पुढचे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आपला आता हा आकार होत आलेला आहे. परत आता आपण 3 मोती ओवून घेणार आहे. आणि परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर निघणारी आपली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. मग ह्या मोत्यातनं सुई काढू, त्याच्या पुढच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, हा आपला इथे आता शेवटचा गोल. पहा आता कसा करायचा आहे. आता आपल्याला इथे सुद्धा 6 मोत्यांचा गोल करायचा. तर आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता इकडचे 4 मोती, इकडचे 4 मोती, असा 6 मोत्यांचा गोल आपल्याला करायचा आहे. तर आता 1 2 3 4 हे 4 मोती इथे आहे. पहा, 1 2 3 4. आता आपण धाग्यामध्ये 2 मोती ओवून घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही पंटी इथे तयार झालेली आहे. पहा, आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आपण. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हे पहा, हा असा इथे आपला वाटीचा आकार तयार झालेला आहे. आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. मागचा खालचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. परत हा एक वरचा मोती, ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला सगळ्या मोत्यांमधनं अशी सुई बाहेर काढायची आहे. असेल तर तुम्ही काढू शकतात, नाही तर मग काय करायचं. आता मी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण इथे एक एक पिवळा मोती ओवून घेऊया. हे पहा, असा आकार तयार झालेला आहे आपला वाटीचा. आता आपण एक पिवळा मोती ओवू. हा पिवळा मोती ओवून घेतल्यानंतर ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची, 2 मोती सोडायचे आणि पुढे आपल्याला परत एक पिवळा मोती ओवून घ्यायचा आहे. हे पहा, हे 2 मोती सोडले. परत 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला एक पिवळा मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. हे पहा, आता मी तुम्हाला परत ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आणि परत एक पिवळा मोती घेतलेला आहे. आणि हे जे 2 मोती आहे समोरचे, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई आणायची आहे. म्हणजे 4 मोत्यांच्या मध्ये आपली सुई बाहेर निघते. पहा, आता परत आपण एक पिवळा मोती ओवून घेऊ. परत आता आपण हे 2 मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. ह्याच्यात तुम्हाला पुढे गोल्डन मोती ओवायचा असेल तुम्ही ओवू शकतात. परत एक पिवळा मोती घेतला. परत आता आपण ह्या 2 मोत्यांच्या मधून सुई बाहेर काढली. पहा, परत एक पिवळा मोती घ्यायचा. परत हे 2 मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आपली सुंदर अशी पंटी इथे तयार होत आलेली. पहा, तुम्हाला पंटी शिकवलेली आवडली की नाही मला कॉमेंट्सद्वारे कळवा. आज मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातून सुई कशी काढायची ते दाखवलेले आहे. हे पहा, धागा थोडासा ओढला ना तर आपला हा आकार व्यवस्थित असा तयार होतो. परत एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला फक्त 3च पिवळे मोती ओवून ही लाईन पूर्ण करायची आहे.
हे पहा, ह्या 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही पंटी तयार झाली. पहा, आता ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपण इथे गाठ पाडून घेऊया. हे पहा, हा असा आपला वाटीच्या आकाराची पंटी तयार झालेली आहे. तुम्ही ह्याच्यात गोल्डन मोती दाखवू शकतात पुढे. आता मी ह्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढते आहे आणि इथे गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, इथे मी गाठ पाडून घेते आहे. अशा प्रकारे आपली ही पंटी इथे तयार झालेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. पहा, किती सुंदर अशी पंटी आपली इथे तयार झालेली आहे. हे पहा, मी अशा प्रकारच्या पंट्या बनवलेल्या आहे. हे आपला पंटीचा आकार आहे. हा एक ह्या अशा ठेवायच्या. हे मी ह्या 2 पंट्या मी 5 नंबरच्या मोत्यांनी केलेल्या आहे. पहा, ह्या 2 पंट्या 5 नंबरच्या मोत्यांच्या आहे आणि ह्या 2 पंट्या 6 नंबरच्या मोत्यांच्या आहे. पहा, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.